मीरा, आण आण त्या बडीला इकडे. आज चांगली आंघोळच घालव्यात आल्या. बघा पण येतच नव्हता. असाच करतो, नुसता इकडून तिकडे हुंदडत असतो. आजकाल कंटाळा करायला लागलाय आंघोळ करायचा. अंबिकाबाई साहेब होत आहे ना, त्यांच्या समोर असे लाड नाही चालायचे ते. पाणी सुरू करायचं राहिलं. हो. तू धर पाईप, मी कॉक सुरू करून देतो. बडी थांब. चला, शुभ कार्याला उशीर कशाला? अथर्व, माया, आपण तुमच्या हस्ते पत्रिका देवासमोर ठेवूया. चालेल ना अनन्या? हो चालेल ना. नर्मदा, जा जाऊन हळद कुंकू घेऊन ये. हो आणते आणते हो मी. बडी हळू, आता आंघोळ करायची. हा, अजिबात इथे तिथे पळायचं नाही. मीरा, राधाताई, तू बरं झालंस तू आली. काल तू रागावून निघून गेलीस, मग मलाच वाईट वाटलं ग. ठीक आहे असू दे ग. बरं काय, आज तू बडीला आंघोळ घालणार आहेस? हो अगं, आंघोळ घालायची, पण तो ऐकतोय कुठे? इकडे तिकडे पळतोय नुसता, शेफारलाय नुसता. नाही ग, घरच्यांचं जरा दुर्लक्ष होतंय त्याच्याकडे. अंबिकाताई होत्या ना, तेव्हा असा नव्हता तू. बघ बघ, तू त्याची बाजू घेतेस ना, म्हणून तुला नमस्कार करतोय. वहिनी, हळद कुंकू. दादासाहेब, तुमच्याकडचीच पत्रिका द्या ना, तीच ठेवते देवासमोर.